औरंगाबाद न्यूज में आप सभी का स्वागत है। अभी हम ग्राम पंचायत टेम्बापुरी तालुका गंगापुर में यहाँ आए हैं और हमारे साथ में जो यहाँ के सरपंच है, तो सरपंच सर भी हमारे साथ में मौजूद है। और सरपंच सर की जो बॉडी है वो 7 सदस्यों की है। और सरपंच साहब ने अपने गांव वालों से भी प्रतिक्रिया ली है कि गांव वालों ने बताया कि सरपंच साहब बहुत अच्छा काम कर रहे हैं। और यहाँ पर हमने ये पूछा था जनता से कि यहाँ सबसे बड़ी मोटी समस्या कौन सी है और यहाँ सरपंच साहब ने क्या क्या कार्य किए हैं। तो जनता ने बताया कि यहाँ पर तो ऐसी कोई समस्या नहीं है और एक सड़क का भी काम चालू है 4 किलोमीटर का, तो वो भी सर के ही मार्गदर्शक में चालू है। और सर के बारे में बताया कि अभी शिवाजी महाराज का जो पुतला है तो उसका अभी श्रीकरण बाकी है, उसकी स्थापना बाकी है, अभी काम चल रहा है। सड़क का भी काम चालू है, कुछ लेबर की प्रॉब्लम की वजह से कुछ काम रुका हुआ है। सर से पूरी धनंजय सर से पूरी जानकारी प्राप्त करते हैं, दर्शकों की मालूमात में इजाफा। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि अभी आम्ही दर्शकांना सांगितले की सरपंच साहेबांनी लय चांगली कार्य केली असे जनतेने सांगितले आहे। तो आपली जे ग्रामपंचायतची लोकसंख्या आहे, गावातली लोकसंख्या आणि सभासदांची संख्या किती आहे त्याच्याबद्दल सांग। गावची लोकसंख्या आज रोजी 2000 आहे। सर्वेनुसार गावची लोकसंख्या 1350 आहे आणि सदस्य हे 7 सदस्य आहे आणि 8वा सरपंच आहे। तर मी जनतेमधून लोकनियुक्त सरपंच आहे। किती वर्ष झाले सर आपल्या कार्यकालाला? 2 वर्ष झाली सर। सर, आम्ही जनतेला विचारले की आपल्या गावात शाळा कोणती, एक भावने सांगितले की 1ली ते 8वी पर्यंत शाळा आहे, तो 9वी आणि 10वीची सुविधा नाही। तो आपण शासनाकडून मागणी केली की 10वीची भी सुविधा होण्याची। आपण आता प्रस्ताव तयार केलेले आहे। प्रस्ताव आपण वरती पाठवणार आहे गट विकास अधिकारी यांना। त्यांच्या मार्फत आपल्याला 10वी पर्यंत शाळा करण्याचं त्यांनी आश्वासन पण दिलं की आम्ही लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न करू। शाळेमध्ये काहीतरी जे इलेक्ट्रिकलचा वायरचा जो प्रॉब्लेम आहे काय भानगड काय ते एमएससीबी साठी आम्ही खूप दिवसापासून 1 वर्षापासून सारखा तक्रार करीत आतापर्यंत 15 वेळेस आम्ही एमएससीबीच्या इंजिनियर त्यांच्या अभियंता यांना भेटलो वारंवार की एसटी लाईनचे तार शाळेच्या ग्राउंडवरतून गेलेली आहे। कदाचित एखाद्या वेळेस काही अपघात होऊ शकतो, ह्या कारणास्तव आम्ही खूप विनंती करतो पण ते आतापर्यंत अद्याप काढलेली नाहीये। यासाठी आम्ही आमदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलं की ती तार काढण्यासाठी लवकर प्रयत्न करावा। सर, माननीय आमदार प्रशांत जी गोम सर जितने भी ग्राम पंचायत है गंगापुर में उनको भरपूर निधि देते हैं, तो उस निधि का अभी तक जनता को कहां तक लाभ मिला ग्राम पंचायत का? हमारे तरफ तो मिला है। अभी 6.5 करोड़ का अभी रोड का काम चालू है। सर, अपनी सभासदों की संख्या जो है उसमें महिला कितनी है, पुरुष कितने? 4 महिलाएं और 3 पुरुष है। कितने साल का वक्फा हो गया सर इसको? 2 साल हो गए सर। इसकी स्थापना कब हुई थी ग्राम पंचायत? 2023। सर, ऐसी कौन सी मोटी समस्या है जो अभी सरपंच बने आप 2 साल के कार्यकाल में, जो सरकार से आपने मांगनी की मगर अभी तक वो पूरी नहीं हुई? एक तो मेरे पहले एक भूमि अभिलेख से पीआर कार्ड बनने का एक बहुत बड़ा काम है और दूसरी समस्या हमारी इतनी बड़ी है कि जो हमारे लिए ग्राम पंचायत नहीं है। ये जो मंगल कार्यालय था गांव का, ये मंगल कार्यालय में हम ग्राम पंचायत बिठा रहे हैं, तो हमारे लिए ग्राम पंचायत ही नहीं। तो हमने प्रस्ताव दिया वाला 1 साल हो गया। फिर क्या आश्वासन मिला सर? नहीं मिलने वाला है, बोले नंबर आने वाला है, मिल जाएगा इस सब, बस बाकी कुछ नहीं। शिवाजी महाराज का पुतला चौक में स्थापना होने वाली है, तो क्यों रुका हुआ काम सर? ये अभी थोड़ा पैसे का भी प्रॉब्लम है। उसका जो निधि मिला था वो निधि से पूरा काम नहीं हो रहा है, काम थोड़ा बड़ा है, तो अभी आगे गांव की तरफ से करने वाले हैं हमसे। सर, आपके गांव में जो स्कूल है तो लड़कियों मतलब लड़के लड़कियों के है कि सिर्फ लड़कों की? नहीं, दोनों पे भी है। दोनों। हाँ। सर, आपने बताया कि हमने पूछा था आपसे कि गांव में सबसे मोटी समस्या कौन सी है, तो कौन सी समस्या है जिसका निवारण अभी हुआ नहीं और आपने शासन से मांगनी की है और अभी तक वो मांग पूरी नहीं? 1 साल से मैं भूमि अभिलेख के तरफ से चक्कर मारता हूँ और हमारे विधायक अपने आमदार साहब प्रशांत जी बम साहब ने उनको भी बात की, तो उन्होंने एक पत्र दिया भूमि अभिलेख के तुरंत करने के होना है काम पीआर कार्ड का, तो अभी तक हुआ नहीं। सर, आपने बताया था कि स्कूल में भी जो तार वगैरह की समस्या है एमएससीबी को भी निवेदन दिया आपने, और आमदार साहब प्रशांत बम सर जो है तो हर वक्त काम करा के लेते हैं, फिर इस बार क्यों काम नहीं हुआ? ये मेरे को भी समझ में नहीं आ रहा है कि वो बार बार बोल रहे हैं कि हमारे पास निधि उपलब्ध नहीं है। उसको ऐसा कौन सा निधि लगता है कि एक तार की बात है कि एक पोल बाजू लगा के वो तार बाजू हटाना है वो ग्राउंड से, तो बार बार आश्वासन दे रहे हैं और कर रहे नहीं। सर, आपका नाम बोलिए, यहाँ का पूरा एड्रेस बोलिए। धनंजय अन्ना ढोले, टेम्बापुरी,
तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन आहे, स्वागत आहे. आणि टेंबापूर ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे, तो सरपंचने आतापर्यंत काय कार्य केले आणि आपण जनते आहे टेंबापूरमध्ये केव्हापासून राहते त्याच्याबद्दल सांग. माझं नाव योगेश इंगळे. तो कायम मी तर कायम स्वरूपी राहतो आणि इथलाच आहे मी टेंबापुरीचा. शिक्षण कितीपर्यंत झालेलं आपलं 10वी पर्यंत. मी प्रश्न केला होता की ग्रामपंचायतमध्ये जे सरपंच आहे हां. त्यांनी आतापर्यंत काय काय चांगले काम केले त्याच्याबद्दल सांग. कामं भरपूर झाले ना चांगले. काय काय काम झालं? रस्त्याची कामं झाली, घरकुलाची कामं झाली आणि मशानभूमीची झाली, गट्टू बसवलेले, भरपूर कामं झाली. सर, आम्ही येताना पाहिले की जे सडकचं काम चालू आहे टेंबापुरीमध्ये यायचं आहे, हां. तर ते काम थांबलेलं आहे. काऊन थांबलेलं आहे? आता हे थोडं लेबरचं त्याचे प्रॉब्लेम आहे थोडे आणि काम चालू आहे ते. हे थोडं पावसाचं बी थोडं काम याच्यामुळे थोडं काम बंद पडलेलं आहे ते आणि काम चालू आहे ते. किती किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे सर? 4-4.5 किलोमीटर आहे. आपलं पूर्ण नाव सांगून द्या. योगेश रामराव इंगळे. काका, आपण पण टेंबापुरी गावात राहत आहे आणि केव्हापासून राहत आहे आणि जे सरपंच आहे तर तुम्ही संतुष्ट आहे का सरपंचने जे कार्य केले, विकासाचे काम काय काय केलेले त्याच्याबद्दल सांग. त्यांनी बरेच आता नवीन नळ केलेले आहेत, पाणी पुरवठ्याचं, आणखी रस्त्याचं काम केलेलं आहे आणि 2-3 रस्त्याचे कामं चालू होते आता. आणि जे गावातलं चौक आहे तो शिवाजी महाराजांचं जे पुतळेचं शुभीकरणचं काम थांबलेलं आहे. कधी होणार आहे ते माहीत आहे काय? नाही, होणारच आहे ते आता. सध्या माहिती नाही पण होणारच आहे आता काम. गावात शाळे किती आहे? शाळा एक आहे ना. एकच आहे का? हां, पहिली ते कितीपर्यंत आहे? 8वी पर्यंत. 10वीची सुविधा नाही मतलब? 10वीची 8, 9वीची नाही. अच्छा, काय नाव आहे आपलं? परसराम एकनाथ डोले. आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आणि आपण पण एक जनते आहे ते टेंबापुरी गावाची, जे आम्ही लोकांना विचारले की सरपंच साहेबांनी काय काय कार्य केले, काय विकासाचे कामं केले. तुम्ही संतुष्ट आहे का त्याच्याबद्दल सांगा. हो, चांगलं आहे ना. काय काय कार्य केले त्यांनी? ते ट्रेन नाल्या केल्या, रोडचे कामं केले, कचरा कुंडीचे केले, मशानभूमीचे केले. पाणीची जे गावात सर्व मोठी समस्या असते, तर पाणीची समस्या कशी आहे? आणि पाणी भरपूर पाहिजे. पाणी आहे तिथे. हो, पाणी भरपूर. आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीकडून घरकुलची जे स्कीम आहे, तर गावातले किती माणसाला त्याचा लाभ मिळालेला? बरेचसे लोकांनी मिळाला. गावाच्या पुढं काय करता आपण? शेती. जन्मपासून राहते का ते? जन्मापासून. काय नाव आहे आपलं? बद्रीनाथ सावळीराम डोले. सर, हमारे न्यूज़ चैनल पे आपका स्वागत है. और यहाँ के जो टेंबापुरी के जो सरपंच साहब है, तो कैसे काम करते हैं और सभी समाज एक साथ रहते हैं यहाँ, क्या कहेंगे सर? सब अच्छा काम चल रहा है. सब उनका कोई दिक्कत नहीं है. जो भी काम में नंबर 1 काम करते हो. सबका निवारण हुआ समस्या का? निवारण समस्या हो जाता है और घर घर जाके आदमी को समझा के बात करते हैं. क्या नाम है सर आपका? शेख चांद. सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक माध्यम शाळेचे जे टेंबापुरी शाळेचे आपण मुख्याध्यापक आहे सर. किती वर्षापासून कार्यरत आहे सर? मला आता या ठिकाणी 1.5 वर्ष झालेलं आहे या टेंबापूर या गावामध्ये येऊन. सर, आपल्या शाळेत 1ली ते 8वीपर्यंत जनतेने सांगितले की आहे, 10वीची सुविधा नाही, तर काय शासनाकडून मागणी केली नाही का? नाही, आम्ही तसं प्रयत्न केलेले आहेत. सरपंच साहेबांनी पण मागणी केलेली आहे. आणि भविष्यात इमारतीची संख्या जर वाढली, या ठिकाणी रूम फार कमी आहे, इमारत जर वाढली तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत कळवू. सर, गावातले जे सरपंच आहे तर त्यांच्याकडून कसं सहकार्य भेटतं? सगळ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत आमचं म्हणजे आम्हाला ते सहकार्य करत असतात. जे शाळेचे आता त्यांनी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, प्युअर ब्लॉकचं काम केलेलं आहे आणि स्वच्छतागृहाची मागणी आम्ही केलेली आहे, ती सुद्धा ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या शाळेचं जे इलेक्ट्रिक लाईट बिल वगैरे आहे ते सुद्धा ते ग्रामपंचायततर्फे ते भरत असतात. आपलं नाव काय सर? माझं नाव किशोर देवीदास वाघ.
कुठं